सध्या आम्ही पाथरी शहरातील डॉक्टर रवी शिंदे सर यांच्या वरद हॉस्पिटल येथे एकल महिला इथं आलेल्या आहेत आणि डॉक्टर शिंदे सराकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, आज डॉक्टर डेच्या निमित्तानं एकल महिला आपल्या इथं आलेल्या आहेत। त्यांनी आपला सत्कार वगैरे करण्यात आलेला आहे। एकल महिलांच्यासाठी त्यांच्या बिलामध्ये काही कपात वगैरे काही सुविधा आपल्याकडून डॉक्टर डेच्या निमित्तानं काही वगैरे करण्यात येणार आहेत का? आपण एकल महिलांना कालच त्यांच्यासोबत एक वार्तालाप केला होता। त्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की या संघटनेतून येणाऱ्या सर्व एकल महिलांना आपण हॉस्पिटल बिलमध्ये 25% कपात देणार आहेत। त्यांचं हॉस्पिटल बिल कितीही असो त्यातून 25% आपण त्यांना मोफत करणार आहोत। म्हणजे त्यांच्या टोटल बिलावर आपण 25% त्यांना माफ करणार आहोत। म्हणजे या महिलांचा कोणताही आजार हो, या महिलांचा कोणताही आजार असो, छोटा किंवा मोठा, त्यांचं जे पण बिल होईल त्याच्यावर 25% आपण त्यांना सवलत देणार आहोत। डॉक्टर रवी शिंदे सर पाथरी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत वर्ध हॉस्पिटलचे। त्यांनी या महिलाच्या ज्या संघटनाच्या महिला एकलच्या आहेत त्यांना त्यांच्या बिलामध्ये कोणतेही आजार असो त्यांना 25%ची सूट देण्याची त्यांनी यांना आश्वासन दिलेले आहे। त्यासोबतच आमच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। वरद हॉस्पिटलचे डॉक्टर रवी शिंदे सरांनी आपल्या संघटनेच्या महिलांना बिलामध्ये 25%ची सवलत दिलेली आहे। कशी आभार व्यक्त करताना आपण डॉक्टर साहेबांचे? आभार व्यक्त मानावे तेवढे कमीच आहेत। कारण एकल महिलाचं दुःख असं आहे की एकल महिला हा जो समाजातला घटक आहे तो एकटाच पडलेला घटक आहे। एकल म्हणजे एकटी महिला, तिच्या जीवनात इतके दुःख असते ते कोणीच कमी करू शकत नाही। पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून साहेबांनी आम्हाला म्हणजे असा हे दिला, मदतीचा हात दिला। तर सगळ्या अक्षरशः माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदसुद्धा आहे की मला जर कोणता आजार झाला तर साहेब आधाराला आहेत। ही भावनाच इतकी मोठी तर ती आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही। आज डॉक्टर डेच्या निमित्तानं आपल्या एकल महिला आपल्या दवाखान्यामध्ये आलेल्या आहेत। त्यांनी डॉक्टर रवी शिंदे सरांचं आभार व्यक्त केलेले आहे, त्यांचा सत्कार केलेले की डॉक्टर साहेबांकडून यांच्या बिलामध्ये 25%ची सूट देण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलेले। काय वाटते आपल्याला? आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वप्रथम एकल महिला हा शब्द आमच्या हॉस्पिटलला जर तुम्ही आलात तर एकल महिला नाही, आमचं हॉस्पिटल संपूर्ण महिलाच्या ज्या एकट्या महिला आहेत त्यांच्या पाठीमागं सातत्यानं आमचं हॉस्पिटल नेहमी त्यांच्या सुखदुःखात सहभागी राहील। त्याच्यामुळे एकल महिला असं म्हणूच नका। हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या सगळ्या सुखदुःखात, जेणेकरून तुमच्या बिलामध्ये सवलत देण्याचं काम असेल, मेडिसिनमध्ये सवलत देण्याचं काम असेल, विविध आजारावर उपचार करण्याचं काम असेल, आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून नक्कीच 100% करून दाखवू। ह्या महिला संघटनेच्या महिला होते त्यांनी डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त केलेले आहे। एकल महिलांच्या पाठीशी डॉक्टर साहेबांना जे हात थापाटलेले आहे, जे शाबासकी त्यांना दिलेली आहे आणि महिलांच्या मागं जे दुःख असतं त्या दुःखात सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे आणि त्यांच्या बिलामध्ये 25%ची कपात त्यांच्याकडून देण्यात आल्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत।